सन्मान्य व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना शुभ सकाळ। माझे नाव शेख मसूद कौसर। आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण इथे भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, 15 ऑगस्ट भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे। या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। आपल्या भारतात स्वातंत्र्याला सहजासहजी मिळाले नाही। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। स्वातंत्र्यानंतर देशाने कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे। आज भारताकडे स्वतःचा अन्वेषक साग आहे। भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तरीही भारत महागाई, भ्रष्टाचार, गरिबी सारख्या समस्या आवासून आहेत। या समस्याचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही। चला तर सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया। शेवटी मला म्हणावेसे वाटले की ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा। माणुसकी धर्म आहे या देशाचा, फक्त देशासाठी जगा, फक्त देशासाठी जगा। धन्यवाद।